खानदेशातील कलामहर्षी के.की. मूस यांची प्रेम कहाणी खूपच अनोखी आहे। चाळीसगावसारख्या ठिकाणी त्यांनी आयुष्याची 50 वर्ष प्रेयसीची वाट पाहण्यात घालवली। कलामहर्षी के.की. मूस हे एक महान कलाकार। त्यांची कलासाधना उच्च कोटीची होती, पण या कलासाधनेची जेवढी चर्चा होत नाही त्यापेक्षा अधिक चर्चा होते ती त्यांच्या प्रेम कहाणीची। प्रेयसीने दिलेल्या एका वचनाला केकींनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य वाहिलं होतं। आज 14 फेब्रुवारी म्हणजेच प्रेमाचा दिवस। या निमित्ताने कलामहर्षींची ही एक अधुरी प्रेम कहाणी। कै खुसरो माणिकजी मूस हे केकींचं खरं नाव, पण त्यांच्या आई त्यांना प्रेमाने केकी म्हणायच्या। पुढे जाऊन हेच नाव त्यांची ओळख बनलं। त्यांचे सगळं शिक्षण मुंबईला झालं। विल्सन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी त्यांची एका पारसी कुटुंबातल्याच मुलीबरोबर मैत्री झाली। त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांच्या घरच्यांकडून चाळीसगावसारख्या छोट्या ठिकाणी त्या मुलीला पाठवण्यासाठी विरोध होता। तसंच या दोघांमध्ये आर्थिक परिस्थितीचा खूप मोठा गॅप होता, त्यामुळे तिच्या घरचे मुलगी चाळीसगावला पाठवण्यासाठी तयार नव्हते। के.की. मूस ज्या दिवशी एकटेच मुंबई सोडून चाळीसगावला निघाले तेव्हा तिनं के.की. मूस यांचा हात हातात घेऊन त्यांना वचन दिलं की एक दिवस ती नक्की पंजाब मेलनं चाळीसगावला येईन आणि त्यांच्यासोबत जेवण करेन। हे तिचं वचन होतं। हे वचनासाठी मूस साहेबांनी सुरुवातीचं 1 वर्ष दररोज चाळीसगावच्या प्लॅटफॉर्मवर तिला आणण्यासाठी आपल्या घरी ते जात असत, तिची वाट बघत असत आणि तिच्या जेवणाची आणि तिच्या स्वागताची सगळी तयारी आपल्या घरामध्ये करून ठेवत असत। सतत 1 वर्ष गेल्यानंतर मूस साहेबांनी घराच्या बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला। प्रेयसीची वाट बघत त्यांनी स्वतःला कलेमध्ये वाहून घेतलं। आपल्या अनेक छायाचित्रांना, कलाकृतींना त्या दगडी हवेलीत बंदिस्त राहून त्यांनी जन्म दिला। आजही या साऱ्या कलाकृती तुम्हाला पाहायला मिळतील। आयुष्यभर प्रेयसीची वाट बघणाऱ्या या महान कलाकारानं 31 डिसेंबर 1989 रोजी याच घरातून अखेरचा निरोप घेतला। आज ते हयात नसले तरी त्यांच्या कलाकृती आणि त्यांची ही अधुरी प्रेम कहाणी मात्र कायम जिवंत आहे। विकास बदाणे, नवराष्ट्र, जळगाव।